आमची पिढी जात स्वकमाईची संपत्ती किती आहे हे जगजाहीर आहे. परंतु बिद्री साखर कारखान्याच्या सर्वसामान्य कामगाराचे पुत्र असलेल्या आणि 10 वर्षापूर्वी केवळ 20 गुंठ्यांचा सातबारा असलेल्या आमदार आबिटकरांकडे हजारो एकर जमीन आली कुठून असा थेट सवाल माजी आमदार के.पी. पाटील यांनी केला. या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेला त्यांनी आपल्या या अमाप संपत्तीचं रहस्य कुलदेवतेची शपथ घेऊन सांगावे असा जोरदार प्रहारही पाटील यांनी केला. पुष्पनगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. के.पी. पाटील पुढे म्हणाले, पहिल्या निवडणुकीत लोकांनी वर्गणी काढून निवडून दिलं असे सांगणारे प्रकाश आबिटकर आता त्याच लोकांना पैशाचं आमिष दाखवून मतदारांची थट्टा करीत आहेत. परंतु राधानगरची जनता स्वाभिमानी असून तुमच्या या आमिषाला बळी न पडता हे बुमरँग तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आणि आपल्या कुटुंबियाच्या नावावर जिथे मिळतील तिथे जमीन घेणाऱ्या आमदार आबिटकरांनी 10 वर्ष समाजसेवेचा नकली बुरखा घातला होता. परंतु तो बुरखा आता फाटला असून त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा या निवडणुकीत समोर आलाय. अशी घनगती टीका के.पी. पाटलांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर केली. यावेळी सचिन घोरपडे, केना पाटील, सुरेश नाईक, प्रकाश पाटील, दयानंद भुईटे, डी.एस. देसाई, अविनाश शिंदे, प्रसाद पिलारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.